होता कृष्णाचा अवतार आनंद करते घरी घर सदा नाम वाचे गाते प्रेमे हरिदास नाचते तुका म्हणे हरती दोष आनंदाने करती घोष होता कृष्णाचा अवतार आनंद करते घरोघर पांडुरंगा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती लोकाधिराम रंगधीर राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये देवा तोचि गणेशो सकलार्थमति प्रकाशो मणे निवृत्ते दासो अवधारी रोजी आता अभिनव वागविलासिनी जे चातुर्यात कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमस्कारिली म्या मज हृदये सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरो मनोनी विशेषात्यादरो विवेकावरी नागेंद्र हाराय त्रयोचनाय भस्मांग रागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय महेश्वराय सुखा सारिखे पूर्ण वैराग्य ज्यांचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वरांचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ कृष्ण गोकुळी जन्मला दुष्टा चळकाप सुटला होता कृष्णाचा अवतार आनंद करती घरोघर सदा नाम वाचे गाती प्रेमे हरिदास नाचती तुका म्हणे हरती दोष आनंदाने करती घोष होता कृष्णाचा अवतार आनंद करती घरोघर काय माझी वाणी मानेल कृष्ण गोकुळी जन्मला दुष्टा चळकाप सुटला होता कृष्णाचा अवतार आनंद करती घरोघर प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आज काल्याच्या प्रसंगी निवडलेला अभंग या ठिकाणी गवळणीपर प्रकरणातील असणारा काल्यापर प्रकरणातील निवडलेला अभंग विश्वसंत संत हृदय सम्राट सकळ संत कंठभूषण वैराग्य महामेरू करतुम अकर्तुम अन्यथा करतुम ज्यांची शक्ती आहे
चार वेदावरती गाथा पंचम वेद निर्माण करते, चार पुरुषार्थी भक्ती हा पंचम पुरुषार्थ निर्माण करून तुम्हा आम्हाला जडजीवाचा उद्धाराचा मार्ग मोकळा करणारे वैराग्य रागरसिक वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी जे विराजमान झालेले आहेत आणि या कलीच्या काळामध्ये अद्भुत वर्तन करून मानव देही निज धामाला घेऊन गेलेले संपूर्ण जगाला खाणारा काळ, परंतु अशा ही काळाच्या डोक्यावर पाय ठेवून सदेह वैकुंठ गमन करणारे विश्वसंत संत हृदय सम्राट त्या ठिकाणी असणारे विश्वमान्य जगमान्य त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय महाराजांचा त्या ठिकाणी असणारा काल्याच्या प्रसंगातील आणि गोकुळाचं वर्णन करणारा कृष्ण परमात्म्याचं जन्माची लीला त्या ठिकाणी वर्णन करणारा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. विठाला या ठिकाणी आपल्या सप्ताहाचा आजचा काला आहे. म्हणजे काला म्हणजे त्या ठिकाणी तो प्रसाद असतो. काला म्हणजे परिपूर्णता असते, काला म्हणजे तृप्ती असते आणि काला म्हणजे कार्याची समाप्ती असते. त्याला काय म्हटलं जातं? काला. मग या काल्यामध्ये त्या ठिकाणी आपण काय केलं पाहिजे तर जो परिपूर्ण असणारा भगवान श्रीकृष्ण आहे त्या भगवान श्रीकृष्णाचं वर्णन केलं पाहिजे. कारण त्याचा जो अवतार आहे तो परिपूर्णतम अशा पद्धतीचा अवतार आहे. परिपूर्णतम असणाऱ्या त्या भगवान श्रीकृष्णाच्या लीलेचं वर्णन केलं तर त्या ठिकाणी आपलं कार्य सगळं परिपूर्ण होत असतं. आपला हा ज्ञानोबरायांच्या त्या ठिकाणी समाधी सोहळ्याच्या परमपावन प्रसंगामध्ये चालू असणारा हा दरवर्षी सारखाच याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताह तथा भागवत कथा, ग्रंथराज ज्ञानेश्वरी भाव निरूपण कथा तथा मौलींचं चरित्र, कीर्तन, अन्नदान, नामचिंतन, विना प्रहारा, काकडा भजन, हरिपाठ या भरगच्च असणाऱ्या सगळ्या दैनंदिन कार्यक्रमांनी भरलेला हा आपला त्या ठिकाणी असणारा कार्यक्रम आहे. आणि म्हणून या कार्यक्रमाची आजची काय आहे तर त्या ठिकाणी सांगत आहे. आपण सर्व मंडळी हा लाड गवळी समाज या ठिकाणी गवळी मोल्ला भाविक भक्त सगळे पंचक्रोशीतले सर्वजण मिळून त्या ठिकाणी हा कार्यक्रम गेल्या त्या ठिकाणी असणारे 45 वर्षे झाले चालू आहे. झोपले का काय तुम्ही? बरोबर आहे ना? हाव म्हणायला लागले. मुद्दाम म्हटलो बरं का. किती वर्ष झाले मग आप्पा हरिशेठ? 11 का करू नका बरं का. पण 11 वर्ष झाले. 11 वर्ष झाले म्हणून आ करायचं. आता पुढचं वर्ष जे ते कोणतं आहे का? 12 पाठ नाही, तपपूर्ती आहे. 12 वर्ष म्हणजे कोणत्या कार्याला 12 वर्ष झाल्यानंतर तपपूर्ती होत असते. तुम्ही कोणतंही कार्य घ्या, एखाद्याचा नियम आहे हरिपाठ म्हणायचा, त्यांनी जर 12 वर्षे हरिपाठ म्हटला बरोबर नियमामध्ये वेळेमध्ये आणि त्या ठिकाणी असणाऱ्या आवडीनं भावाने 12 वर्षे हरिपाठ म्हणला की हरिपाठाची कृपा होत असते, ती त्याला काय होत असते? सिद्धी प्राप्त होत असते. एखाद्याचा 12 वर्ष तुळशीला पाणी घालायचा नियम आहे पण 12 वर्ष केला पाहिजे, 12 वर्षांनी प्राप्ती होते असते. तुळशीदास आहे का नाही, त्या ठिकाणी ज्यांचं रामायण आहे त्यांचा 12 वर्ष त्यांनी एका झाडाला पाणी घातलं तर त्या झाडातून त्या ठिकाणी असणारा भूत प्रसन्न झालं 12 वर्षांनी. ती मोठी कथा आहे. आपला वेळ जाईल. तुम्ही 12 वर्ष कोणती सिद्धी करा आणि म्हणून 12 वर्ष त्या ठिकाणी त्या कार्याला झाल्यानंतर त्याची एक परिपक्वता येत असते. त्याला तप म्हणतात. त्याला काय म्हणतात? त्याला म्हणजे आपला हा कार्यक्रम तपपूर्तीकडे त्या ठिकाणी वाटचाल करत आहे. आता फक्त थोडं अंतर राहिलेलं आहे, ते म्हणजे 1 वर्षाचं अंतर राहिलेलं आहे. पुढच्या वर्षी 12 वर्षे ही सर्व मंडळी अगदी तन मन धनाने काया वाच्या मनाने 8 दिवस अगदी आपले सगळे कामं धंदे वगैरे सोडून याच्यामध्ये तुम्ही सर्व समाज सगळे भाविक भक्त त्या ठिकाणी असणारे तुम्ही काय करता? याच्यामध्ये झोकून देता. आमचे सगळे वारकरी मंडळी या कार्यक्रमाकरता बघा उपस्थित असणारे त्या ठिकाणी आमचे ज्ञानेश्वर माऊली महाराज आवटे, महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायक
ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजवून. आमचे महाराष्ट्रातले प्रसिद्ध वैष्णव टाळकरी वारकरी हाडाचे आहे का नाही, ज्यांना कधी त्या ठिकाणी आळस वगैरे हे सगळ्या गोष्टी नाहीत. इंद्रजित अण्णा येवले आणि ते पाठा बी भरपूर आहे या दोघांचा बी. अण्णा करता एकदा जोरदार टाळी. मृदंगावरती त्या ठिकाणी ज्यांचं नावच राम आहे का नाही, असे असणारे त्या ठिकाणी राम महाराज यांची थाप पडल्याबरोबर जिवंत माणसाला तर नाचा वाटल, पण मेलेलं प्रेत पण उठून नाचल. असे ज्यांच्या मृदंगातून चेतना निर्माण होते. महाराज जे कीर्तन असतं ना तात्या, तर कीर्तन कसं असतं त्या ठिकाणी एकट्याचा नव्हे खेळ आणि मनवणी मेळ. हा कीर्तन खेळ एकट्याचा नाही, म्हणून हा सगळा मेळ आहे. गाणारे वाजवणारे, म्हणून तुकोबराय म्हटले लावणी मृदंग श्रुती टाळ घोष. प्रवचन एकट्याच आहे, पण त्या ठिकाणी कीर्तन लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शिव ब्रह्मरस आवड. आणि अशा पद्धतीचं असणारी म्हणून भाजी कोणती बी असू द्या, पण मसाला चांगला पाहिजे. मग भाजी त्या ठिकाणी काय होते, टेस्टवाज होते. नाहीतर भाजी त्या ठिकाणी असणारी ताजी तवानी आणली आणि मसाला आणला थर्ड क्लास, ज्याची सर्व्हिस संपलेली, डेटबार झालेला मसाला टाकला, मग त्या भाजीला काय चव येणार आहे. कीर्तनकार कोणता बी असू द्या, हे मसाला महत्वाचे येतं त्या ठिकाणी. आज आमचे नवीन मृदंगाचार्य या ठिकाणी आलेले आहेत. काय ना, संग्राम महाराज, वा, हे या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचे करता जोरदार टाळी वाजवा. आमचे वारकरी 7 दिवसापासून राहतात. नामदेव आप्पा अण्णा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांची सर्व सहकारी मंडळी आहेत. आमचे सर्व भावी भक्त जयश्वर महाराज, आणि विशेष म्हणजे त्या ठिकाणी ही सर्व पंच कमिटी मंडळ, त्यामध्ये दिगंबर तात्या आहेत, त्यामध्ये हरिशेठ आहेत, गणेश शेठ आहेत, राजू शेठ आहेत, त्या ठिकाणी असणारे रामेश्वर भाऊ आहेत. आज आमचे गणेशराव त्या ठिकाणी या ठिकाणी सुपरकर उपस्थित झाले. सर्वजण मिळून, कारण हा खेळ एकट्याचा नाही, सगळेजण मिळून केला तरच त्या ठिकाणी हा सगळा होत असतो. आणि माता मावल्या सर्व अगदी प्रेमाने सगळे सहभागी होतात बघा. आणि हे सगळे आमचे बाल छोटे छोटे असणारे गोपाळ, देवाला काय आवडलं असन तर ते गोपाळ आवडलेले आहेत. देवाने आमदार खासदार जमा केले नाही, मग गोकुळामध्ये कोण जमा केलं देवाने तात्या? वा, गोपाळ जमा केले. वाकड्या, पेंद्या, बोबड्या, सुदामा, अनेक प्रकारचे असणारे त्या ठिकाणी हे तसे गोपाळ येतं बरं का. आणि भगवान श्रीकृष्णाचे गोपाळ येतं, माऊलीचे त्या ठिकाणी लेकर येतं, आणि त्यातली त्यात हे आमचा धष्टपुष्ट असणारा त्या ठिकाणी हो गोपाळ, चोपदार गोपाळ. टाळी वाजा चोपदाराचा. 7 दिवस हो, देवाला सुकलेलं फुलं आवडतं का ताजं फुलं आवडतं? अण्णा लवकर बोला. तसं आहे, उमललेलं फुल आहे, ताज आहे, टवटवीत आहे, आणि त्याच्यामुळं ते सुगंधित असल्यामुळं ते. आणि म्हणून परमार्थ आहे ना, तो परमार्थ वय झाल्यानंतरचा नाही, रिटायर झाल्यानंतरचा नाही, तर परमार्थ बालवयापासून तरुणपणामध्ये बालवयामध्ये नाचे वरातीत, डीजेच्या पुढे नाचे वरातीत, असं आहे का? नाही, तर नाचू कीर्तन
आपण बी होतो तेव्हा पण आपल्याला आता आठवत नाही. हा आनंद त्या ठिकाणी, हा सुख सोहळा स्वर्गीय नाही. माऊलींचा समाधी सोहळा प्रसंग आहे, अलंकापुरामध्ये आहे, तो आपल्या या ठिकाणी आहे. आनंद स्वामी महाराजांचा कृपा प्रसादाने लाभलेला हा त्या ठिकाणी परिसर आहे. खोलेश्वर भगवंत त्या ठिकाणी या ठिकाणी आहे, त्यांची आपल्यावरती त्या ठिकाणी असणारी कृपा आहे. म्हणून हा भक्तीतला भाग आहे. गाये नाचे रंगी शक्ती अद्भुत हे अंगी, आहे का नाही? म्हणून हा जो खेळ आहे त्या ठिकाणी नामदेव महाराजांनी वाळवंटामध्ये मांडलेला आहे. आणि वाळवंटामध्ये सगळे वारकरी त्या ठिकाणी नाचतात, कीर्तन करतात, भजन करतात. हा त्या ठिकाणी असणारा सगळ्यात मोठा काय आहे? आनंद त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी ही सगळी बाळगोपाळ मंडळी सर्व असणारा त्या ठिकाणी असणारा पुढं पुढं सारखा थोडं थोडं काल्याचा प्रसंग, या काल्याच्या प्रसंगामध्ये त्या ठिकाणी असणारा सुंदर असणारा योग आहे का? या संशिष्टमयी सुंदर आहे. आमचे सकाराम भाऊ हार पण सुंदर घातला आहे का नाही? काढू का आता? करावं देतो ना? बरं राहू द्या. म्हणजे प्रेमाने या सगळ्या गोष्टी अगदी आवडीने. आणि म्हणून त्या ठिकाणी काला हे पूर्णतेचं त्या ठिकाणी प्रतीक आहे. सज्जनांनो, 3 प्रकारचा काला आहे. एक त्या ठिकाणी प्रतीक काला आहे, दही लाहीचा काला हे प्रतीक आहे. जे काही आपण घड बांधलेला आहे, गाडगं बांधलेला आहे, या गाडग्यामध्ये दही आणि लाही आपण एकत्रित करून त्याचा जो काला करतो ना, हे प्रतीक काला आहे का नाही? ते आपल्याला त्या ठिकाणी प्रतीक रूपाने सांगतंय की जशी दही आणि लाही एकत्र होतात ना, तसा जीव आणि शिव एकत्र झाला पाहिजे, असं त्या ठिकाणी सांगतात. हो, काला म्हणजे दही लाही जशी एकत्र, तसं जीव शिव काला, याला काला म्हणतात. कालवा नाही बरं का, माता माऊल्यांनो, कालवा नाही, कालवंत नाहीच नाही, आहे का नाही? कालवा म्हणजे प्रपंच असतो आणि काला म्हणजे परमार्थ असतो. प्रपंचामध्ये कालवा कालवी त्या ठिकाणी असते, कालबुल असते, कालवा कालवी असते. अनेक प्रकारचा त्या ठिकाणी असणारा संघर्ष असतो. अनेक प्रकारचं त्या ठिकाणी दुःखाचा जन्म जिथं असतो तिथं कालवा कालवी म्हणतात, कालवा म्हणतात. आणि जिथं सुखाचं समूळ नष्ट होतं, समूळ निवृत्ती होते आणि सुखाचा उगम होतो, सर्व सुखाचा उगम होतो, परमानंदाचा उगम होतो, त्याला काला म्हणतात. काला जीवनाचं होणं म्हणजे भगवत रूप त्या ठिकाणी आपण होणं, त्याला काला म्हणतात. सज्जनांनो, धावायचं कुठपर्यंत? कुठपर्यंत पळायचं? तुकोबराय म्हणतात, सुखासाठी तर आपण पळतो, पण कुठपर्यंत? सर्व सुखाच्या अशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती, हिंडता दिशा, माया वेष्टीला जीव माझा. माणूस पळतोय, उठल्यापासून तर झोपेपर्यंत, जन्मल्यापासून तर मरेपर्यंत पळतोय, पण कुठपर्यंत? म्हणजे सुख भेटण्याकरता पळतो. थांबायचं कुठं? जर जिथं थांबायचं त्याला काला म्हणतात. कुठं थांबायचं? भगवत प्राप्ती जेव्हा होते ना, तेव्हा जीवाचं धावणं थांबल्या जातं. देवाची कृपा झाली आणि मनाची वासना थांबली, मनाची आशा थांबली, ती मनाची धाव थांबली रे थांबली की त्याला म्हणतात काला. आता कोठे धावे मन तुमचे चरण देखलिया, भाग गेला सीन गेला अवघा झाला आनंद. जिथं परमानंद निखळ त्या ठिकाणी आनंद आहे, त्याचं नाव आहे काला. म्हणजे त्या ठिकाणी असणारा जे भाग आणि सीन जातो मनाचा, तो त्या ठिकाणी काला आहे. जसं ती असणारी गंगा, ही त्या ठिकाणी ब्रह्मगिरीवरून ती गंगा निघते. ब्रह्मगिरीवरून त्या ठिकाणी निघाल्यानंतर खाली त्र्यंबकेश्वरला कुंडामध्ये त्या ठिकाणी येत असते, आहे का नाही? कुशावरती कुंड जिथं ती येते, तिथून पुन्हा गुप्त होऊन सगळे त्रिवेणी त्या ठिकाणी गेलेले त्र्यंबकेश्वरला, तिथून गुप्त होऊन नाशिकला येते, पंचवटीमध्ये त्या ठिकाणी असते. काळारामाच्या समोर ती गंगा वाहायला लागते. तिथून ती गंगा वाहत 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 खाली पैठणला येते. पैठणच्या त्या ठिकाणी पैठणनाथ महाराजापासून वाहत वाहत खाली ती कुठं जाते? मेन स्टेशन सांगा, मधले घेऊ नका, नांदेडला जाते, आहे का नाही?
नांदेडवरून वाहत खाली बासर, खाली कोणतं लागते म्हणतो, कोणता हे लागतो तो प्रदेश कोणता लागतो, वा आंध्र प्रदेशामध्ये जातो. आणि आंध्रातून खाली समुद्राला त्या ठिकाणी मिळते, आहे का नाही. आणि समुद्राला मिळाल्यानंतर, समुद्राला गेल्यानंतर पुढं कुठं वाहते, डायरेक्टच समुद्राला मिळते. वा तिथून वाहत नाही का देवा पुढं, नाही वाहत. का बरं, तिचा शेवट हाच समुद्र आहे. अवघ्या झाल्यावर मी एक अवघ्या झाल्यावर मी एक माया, अवघ्या झाल्यावर मी एकदा ती गंगेने सिंधू मध्ये समुद्रामध्ये प्रवेश केला रे केला की आता तिचं वाहन थांबलं. आता ती तिथून पुढे वाहत नाही, कारण समुद्राला जाणं हे तिचं काय आहे, परम कर्तव्य आहे. अण्णांनी प्रमाण दिलं सुंदर. तुका म्हणे गंगा सागर संगमी, आणि अवघ्या झाल्यावर मी एक. तिच्या वाहण्याची धाव तिथे थांबली, तशी मनाची उर्मी माणसाची कधी थांबते, तर देवाच्या पायावरती माणसाचं मन विसावलं की तिथं माणसाच्या मनाची उर्मी थांबते. माशी सगळीकडे बसते आणि ती बसतच राहते. गोड पदार्थावर बसते, आंबट पदार्थावर बसते, तुरट नवरसावरती बसत असते. पण तिचं बसणं आणि तिची त्या ठिकाणी असणारी माशीची धाव थांबत नाही. पण तीच माशी एकदा काय विस्तावरती बसली, हो म्हणून तुम्ही लक्ष द्या, एकदा ती एखाद्या विस्तावर बसली, आता पुन्हा कशावर बसल का, जागा आहे ना. म्हणजे ती विस्तावर बसली की ती संपली रामभाऊ, आहे का नाही. ती विस्तावर बसल्यानंतर त्या ठिकाणी ती आता ते पुन्हा ती उरतच नाही. तशी मनरूपी माशी, मनाची वृत्तीरूपी माशी सगळीकडे त्या ठिकाणी फिरते. पण एकदा देवाच्या पायावर, ज्ञानरूपी अग्नीमध्ये मन भासल्या गेलं किंवा देवाच्या पायावर भासल्या गेलं, त्याची वासनारूपी पंख छाटल्या जातात, जळल्या जातात किंवा संपल्या जातात. आणि मग आता कुठंच धावणं नाही. त्याचं नाव आहे समाप्ती, त्याचं नाव आहे काला. काला म्हणजेच त्या ठिकाणी समाप्ती आहे. म्हणून काला परमार्थामध्येच होत असतो सज्जनांनो. काला प्रपंचामध्ये त्या ठिकाणी होऊ शकत नाही. प्रपंचाची धाव पुढं 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 त्या ठिकाणी असते, काही का नाही. ज्यांच्याकडे 100 रुपये त्याला वाटतंय 1000 रुपयेवाला सुखी आहे, 1000 रुपयेवाल्याला वाटतंय 10,000 वाला सुखी आहे, 10,000 वाल्याला वाटतंय लाखवाला सुखी आहे, लाखावाला वाटतंय कोट्याधीश सुखी आहे, कोट्याधीशाला वाटतंय अब्जाधीश सुखी आहे, अब्जाधीशाला वाटतंय उजळणी पाठ नाही कमावली जरा, त्याला त्या ठिकाणी सर्वभौम राजा सुखी आहे, राजाला वाटतंय सर्वभौम राजा सुखी आहे, सर्वभौम राजाला वाटतंय स्वर्गातला इंद्र सुखी आहे. इंद्राचं तरी समाधान आहे का, इंद्राला वाटतंय ब्रह्मदेव सुखी आहे. असं कवर काही सांगन मी तुम्हाला. म्हणजे ही सुखाची धाव जिथं संपत नाही ना, त्याचं नाव प्रपंच आहे. विठाला थांबत नाही महाराज त्या ठिकाणी असणारा. आणि म्हणून त्या ठिकाणी सगळेजण त्या ठिकाणी धावत जातात. हे बघा, प्रपंच अतृप्तीचं लक्षण आहे, जीव अतृप्तीचं लक्षण आहे. कोणताही जीव असला तर अपेक्षा संपल्यात का महाराज. त्या ठिकाणी एक घर नसते, पण नंतर ते बांधल्यानंतर पुन्हा मन धाव वाढते. आता एकाला दुसरा मजला चढायला पाहिजे. पहिला मजला झाला राजूशेठ, दुसऱ्या मजल्याचे गज काढून ठेवलेले असतात. त्यांना विचारलं हे गज, म्हणले चाळ झाला तर दुसरा चढू. चाळ होतो नशिबाने तर दुसरा चढला जातो, पण गज पुन्हा काढल्या जातात. म्हणले हे गज, म्हणले तिसऱ्यासाठी येतं. तिसरा बी मजला होतो त्याच्या दैव योगाने, पुन्हा बी गज काढले जातात. म्हणले हे चौथ्यासाठी येतं. आता चौथा बी मजला होतो, पण तरी बी गज पुढं वरच असतात. म्हणले हे 5व्यासाठी येतं. आता काही कीर्तनच करू याच्यामध्ये मी. म्हणजे त्या ठिकाणी जिथं गज वरतीच येत त्याचं नाव आहे प्रपंच.
आणि जिथं त्या ठिकाणी कळस बसल्या जातो त्याचं नाव आहे परमार्थ. महाराज मंदिराचं काम चालू आहे, पाया खाणला आणि पाया झाल्यानंतर भिंती झाल्या नंतर त्या ठिकाणी असणारा तो आकार झाला मंदिराचा असणारा घुमट वर चढत चढत गेला. सुंदर प्रकारचं कळसाचं बांधकाम झालं, त्याच्यावरती कळस बसला, शिखर बसलं. आता गज निघतील का? काय म्हणतात ज्ञानोबराया? मंदिराच्या कामा कळसू परमगंगा सिंधू प्रवेशू हा 16वा कसू सुवर्ण जाईसा. मंदिराच्या काम पूर्ण झालं, कळस बसला, आता पुढे त्या धाव नाही. गंगा त्या ठिकाणी समुद्राला मिळाली, आता धाव नाही. तर त्या ठिकाणी सोन्याला 16वा कस लागला, आता सोन्याची सिद्धी व्हायची उरली नाही. तसं शिवस्वरूप झाला, जीव सिद्धीला प्राप्त झाला, जीव समाधानाला प्राप्त झाला. आता जीवाची धाव आता राहिली, जीव राहिला नाही, जीव शिवस्वरूप झाला. जीवन शिवस्वरूप एक होणं त्याचं नाव आहे जीव शिवाचा काला. विठ्ठल सागरी नाना सुरलिया सागरी ना होयची ना माघारी परती जायची. एखाद्याने मिठाची हातीम केली, त्या ठिकाणी असणारी पाण्यामध्ये समुद्रामध्ये धुवायला नेली आणि भिजू घातली त्या ठिकाणी त्यांनी किती 12 तास. नंतर ती काढली पुन्हा घरी घेऊन आला. सकाराम भाऊ नाही म्हणायला लागले, तुमचं बरोबर आहे. जसं ते मीठ पाण्यामध्ये गेल्यानंतर पुन्हा आता ते मीठ रूपाने निराळे आणि लवण मेळविता जळे. एकदा मीठ पाण्यात गेले ना, आता ते बाजूला करता येत. किती सुगरणीन बाई असली, भाजी करायच्या टायमाला मीठ भाजीत टाकलं, सांगितलं आता मीठाचे मीठ बाहेर काढा बरं एकदा, पुन्हा काढता येईल का ताई? तुका म्हणाला वाना काळे पडता जळी. लवण म्हणजे मीठ, जळामध्ये पडल्यानंतर ते आता जल स्वरूप होत असतं. तसं एकदा एखादा अग्नी लागला आणि त्या अग्नीच्या ज्वाळा एकदा आकाशाला गेल्या की त्या पुन्हा मागे येत नाही. तसं एकदा काही ज्ञान झालं, भगवंताची कृपा झाली की तो जीव आता अपेक्षाने आकांक्षाने वासनेने भरलेला राहत नाही, तर त्या ठिकाणी तो भगवंत स्वरूप त्या ठिकाणी होत असतो. तेवी मजसी ज्ञाने झाले गा चोखट, तया पुनर्वृत्तीची वाट मोडली गा. जे या ब्रह्मज्ञानाने चोखट म्हणजे शुद्ध झाले, त्याला या जगातली पुनर्वृत्तीची वाट संपलेली आहे त्या ठिकाणी असणारे. म्हणजे तो काय झाला? भगवत स्वरूप झाला. आणि भगवत स्वरूप होणं म्हणजे काला होणं. काला म्हणजे तृप्ती होणं. म्हणून कोणत्याही कार्याची समाप्ती काल्याच्या कीर्तनाने असते. तुमचा 8 दिवसाचा सप्ताह, 7 दिवसाचा, 2 दिवसाचा, 4 दिवसाचा, महिन्याची पोथी असो, 4 महिन्याचा चतुर्मास त्या ठिकाणी असतो. म्हणून काला प्रसाद आहे का नाही? काला म्हणजे प्रसाद आहे. आज पगाराचा दिवस आहे बरं का. पगाराचा म्हणजे त्या ठिकाणी काही सगळ्याला पाकिट भेटणार नाही. तर पगार म्हणजे काय? प्रसाद. पगार म्हणजे पाकिट नाही, लक्षात ठेवा. पगार म्हणजे प्रसाद. तो पगार कोण देतो? भगवंत आपल्याला देतो. महाराज महिनाभर काम केलं आणि मग त्या ठिकाणी पगाराचा दिवस आला, आणि पगाराच्या दिवशी ज्यांनी काम केलं त्यालाच पगार. त्यांचं नाव दिलेलं असतं त्या रजिस्टर. आणि मग त्या ठिकाणी त्या लाईनीला लागायचं आणि त्याला प्रसाद देतो पंढरीनाथ. पंढरीनाथ त्या ठिकाणी हजर राहिलेला प्रसाद. तुम्ही म्हणताना आजच कालेला आलेला आपल्या सुटीत एवढी
पण दुसऱ्या कामामध्ये जर त्याचं नाव नाही आलं तर सांगतात लाईनीतून बाजूला हो. तया भजित खोरा लाज नाही तया भजित खोरा लाज नाही, तया भजित खोरा लाज नाही. न करिता सेवा मागतो पगारा. टाळी 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 टाळी. न करिता सेवा मागतो पगारा. तया भजित खोरा लाज नाही, तया भजित खोरा लाज माऊली कौतुक आहे बरं का, छान प्रमाण दिलं. आपल्या का ध्यानात नव्हतं पण दिलं तुम्ही बरोबर. तया भजित खोरा लाज नाही. हो, बिनलाजा. वा, असं एकामेकाचा हे करू, अहो हे करू कीर्तन. तुका म्हणे न करिता सेवा, पुढे हा, सेवा न करता जर त्या ठिकाणी देवाला मागायला चालला तर त्याला भजित खोर म्हटलेलं आहे, त्याला पडग्या म्हटलेला आहे. त्याला तुकाराम महाराज म्हणजे लाज आहे काही, सेवा झाली पाहिजे ना. तुका म्हणे दान सेवा घेतल्या सेवा वाचून त्या ठिकाणी मिळणार नाही. म्हणून आजचा दिवस त्या ठिकाणी भगवंत पंढरीनाथ सगळ्यांना प्रसाद देतो, काला त्या ठिकाणी देत असतो. काला ही परिपूर्णता आहे. म्हणून आजचा काल्याचा प्रसंग त्या ठिकाणी आहे. काल्याच्या प्रसंगामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचा त्या ठिकाणी उच्चारण करायचं असतंय. देवाच्या कृष्णाच्या चरित्राचा उच्चार करायचा आहे आणि रामाच्या चरित्राचा आचार करायचा आहे. कारण का, प्रभू रामांचं चरित्र आचरणीय आहे आणि भगवान श्रीकृष्णाचं चरित्र उच्चारणीय आहे. कृष्णाच्या चरित्राचा आचार करायचा नाही कोणीच, आणि रामांच्या चरित्रांचा उच्चार करण्यापेक्षा आचार करायचा. नाहीतर रामाचं चरित्र रडू सांगतो आणि 10 लाखाच्या गाडीमध्ये बसून जातो, जमायचं नाही. रामांचं चरित्र आचरणीय आहे त्या ठिकाणी. कारण का, तो एक वचनी, एक बाणी, एक पत्नी आहे. तो सांगतो संसार कसा करायचा, एक पत्नी, कसं वागायचं, एक वचनी, कसं व्यवहार करायचा, एक बाणी, आहे का नाही त्या ठिकाणी. म्हणून जीवन जगत असताना रामांचं चरित्र घेऊन जीवन जगा. बघा रामायणामध्ये सावतर भाऊ येतं, राम आणि त्या ठिकाणी लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न हे त्या ठिकाणी सावतर भाऊ आहेत. पण एका आईच्याही भावापेक्षा किती सख्यत्वाने त्या ठिकाणी राहिले बरं का. भरत, तुझं नाव भरत आहे. मंथरेने भरतासाठी राज्य मागून घेतलं. बापांचं त्या ठिकाणी वचन आहे का, प्रभू रामचंद्रांनी म्हटले नाही या बापाला काही कळत नाही, माझा पाय राज्य गादीवर पडायचं तर वनवासात पिटून लावायला लागलाय, काय म्हणावं दशरथाला. आताचे पोरं असते तर म्हणले असते, नाही काठी घेऊन मारायला धावले असते. पण प्रभू रामचंद्र म्हटले, बाबा तुम्ही वचन दिलेलं आहे ना आईला, आणि आई म्हणते ना, पण रामा तू वनवासात कसा जातो. राजा दशरथ काकुलतीला येऊन त्या ठिकाणी असणाऱ्या त्या कैकेयीला म्हणतात, हे बघ तुला त्या ठिकाणी इंद्रचंद्राचं राज्य देतो, तुला स्वर्गाचं राज्य देतो, तुला पट्टराणी करतो, पण माझ्या रामाला वनवासाला पाठवू नको. भले तर भरताला राज्य दे, पण रामाला वनवासाला पाठवू नको. भरताला राज्य, रामाला अविद्येतून तिकडे बाहेर पाठवू नको. ग कैकेयी, मी तुझे पाय धरतो. एवढा मोठा राजा दशरथ, देव ज्यांचं त्या ठिकाणी कौतुक करतात, त्रैलोक्यावर ज्यांची त्या ठिकाणी सत्ता आहे, असा सुरवीर असणारा राजा दशरथ, पण कैकेयीपाशी दीन होऊन रडतो आणि कैकेयीचे पाय धरतो. कैकेयी पायाने ढकलते राजा दशरथाला. हा, रघुकुल रीत आहे ना तुमची, रघुकुलाची अशी रीत आहे का. काय म्हणतात तुमच्या परंपरेतले कुलातले, रघुकुल रीत चली आई, रघुकुल रीत सदा चले प्राण जाये परी. प्राण गेला तर बेहत्तर, पण वचन पाळलं पाहिजे. महाराज आता वचन काय, असं वचन दिलं की असंच म्हणतो, बोलायचं असतंय, सांगायचं असतंय. महाराज लोकांना घुमायचंच असतंय, ते सांगतच असते, ऐकतच असते, चालायचंच असते. त्या ठिकाणी कोणीच कोणाचं वचन पाळत नाही, म्हणून कोणावर कोणाचा विश्वास राहिला नाही.
कलियुगाचा तो महिमान आहे त्या ठिकाणी महाराज. विश्वासघात पहिली गोष्ट त्या ठिकाणी सगळ्यांचा होत चाललेला आहे. आणि म्हणून कशाचे वचन कशाचं काय आणि कशाचं विश्वासन कशाचं काय काहीच त्या ठिकाणी राहिलेलं नाही. महाराज रघुकुल रीत सदा चेली आई प्राण जाये परी बचन न जाये. काही सांगते राजा दशरथाला. आठवते ना तुम्हाला तुमच्या कुळाची काय परंपरा आहे? शिबीराजे अनेक प्रकारचे असणारे राजे त्या भगीरथ राजा तुमच्याच कुळातला आहे ना. शिबीराजा आणि तुमच्याच कुळातला आहे ना. हरिश्चंद्र राजा तुमच्याच कुळातला आहे ना. स्वप्नामध्ये राज्यदान केलं तर ते जागृतीत खरं ठेवून ठेवलं, खरं करून दाखवलं. तुम्ही तर मला त्या ठिकाणी असणाऱ्या जागृतीत शुद्धीवर असताना आनंदाने 2 वचन दिलेले आहेत, वर दिलेले आहेत, तरी तुम्ही त्या ठिकाणी खरं करत नाही. धिक्कार असो. लाताने जेव्हा हे करते ना तेव्हा अत्यंत त्या ठिकाणी दुःख होतंय. सुवंत प्रधानाला प्रभू रामचंद्रांना आविद्य नगरीला दुःख होतंय. प्रभू रामचंद्र म्हणतात, आई बाबा मी जातो वनवासाला जातो. अहो आईचे माझ्यावरती उपकारच येतं. खरी माझी कौशल्य माता नाही, खरी कैकेयी माता. कारण तुम्ही तरी मला अविद्येचं राज्य दिलं होतं, परंतु माझ्या कैकेयीनं मला वनाचं म्हणजे त्या ठिकाणी संपूर्ण जगाचं राज्य त्या ठिकाणी दिलेलं आहे. राजा दशरथाने जर प्रभू रामचंद्र जर अविद्येचंच राज्य केलं असतं, वनवासाला गेले नसते, तर निस्ते अविद्येचेच राजे झाले असते. जसे अविद्येमध्ये अनेक राजे होऊन गेले सूर्यवंशामध्ये, आहेत का आपल्या ध्यानात? 2-3 असतील, बाकीचे आहेत का ध्यानात? तसेच राम झाले असते. परंतु कैकेयी प्रभू रामचंद्र म्हणतात, कैकेयी काही हरकत नाही, तुमच्यामुळं मी त्या ठिकाणी असणारं मला ऋषी लोकांचं दर्शन होईल, वनवासाला त्या ठिकाणी जातो. महाराज त्या ठिकाणी बघा असा प्रसंग असतानाही तो गोड करून घेणं हे त्या ठिकाणी असणारं रामराज्य आहे. हे रामचरित्र आहे. विठ्ठल भरतानी त्या ठिकाणी असणारा राज्य गादीवर बसला नाही. भरत मामाच्या गावून आल्यानंतर त्या ठिकाणी कैकेयीवरती धावून गेला. आई राम म्हणजे त्या ठिकाणी प्राण येतं, तू रामाला वनवासाला पाठवलं. माता नाही तू हाडळीनी येस, आहे का नाही? माता नव्हे तू वैरिणी, तू माझी आई नाही. जर तू आई नसती ना तुझा वध केला असता. ढकलून दिला आईला. रामाकडे गेले, पादुका आणल्या, मोठा भाग आहे तो पादुका त्या ठिकाणी ठेवल्या आणि त्या रामांच्या खडावाने रामांच्या साक्षीने पादुकाने त्या ठिकाणी भरताने राज्य पाहिलं. मी तुमचा सेवकच राहील. याला म्हणतात बंधुप्रेम. याला काय म्हणतात? बंधुप्रेम. नाहीतर आताचं बंधुप्रेम ईदभर बांधासाठी एकामेकांच्या घशात कुरडी घालतात आणि आयुष्यभर कोर्टाच्या त्या ठिकाणी वाऱ्या करतात. हे बंधुप्रेम, हे बघा, हे बंधू कुणी कर ते बंधू कुणी कर. म्हणून रामचरित्र आचरणीय. नुसतं 4 महिने रामायण सांगितलं. दाढी वाढले, केस वाढले आणि त्या ठिकाणी निघाला सकाळी सकाळी. मध्ये काय गडबड, कुठं चालले? ते आज आमचं तारीख आहे ना. कोणती? कोर्टातली. कशाची? ते नाही का आमच्या भावाचं त्या ठिकाणी वाद आहे, हे तारीख लय दिवसापासून. अहो तुम्ही रामायण सांगितलं ना? हो ते सांगितलं, पण ते तारीख करावं लागेल. प्रभू रामचंद्रांचं जे चरित्र आहे ना ते उच्चारणीय नाही, ते आचरणीय. आणि श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र ते उच्चारण करायचं, त्याचा आचार करायचा नाही. एखादा जर म्हटला त्या ठिकाणी असताना श्रीकृष्ण परमात्म्याला 16,108 असतात, होय, मग आपण 2-4 ठेवले तर काय होईल? काय होईल? अहो त्यांनी 16,108 असतानाही त्या ठिकाणी तो ब्रह्मचारी होता. बरं तू जर ते म्हणतो तर त्याने त्या ठिकाणी गिरी गोवर्धन पर्वत उचललाय, तू एखादा उचल बरं डोंगर. ते म्हणला हा आपल्याला तर मुरमुऱ्याचं पोतं उचलत नाही. आणि मग तुला जर त्या ठिकाणी डोंगर उचलत नाही तर त्याची ही कशाला बरोबरी? त्यांनी 12 गाव अग्नी गिळीलाय, तुला अगरबत्तीचा चटका सहन होत नाही, त्याची बरोबरी करायची. त्या परमात्म्याचं ते नवल आहे, ते कोड आहे महाराज. ते कोड चांगल्याला शास्त्राला वेदाला 6 पुराणाला ते कळलं नाही तर येर तुम्हा आम्हाला पामर जीवाला ते काय नवल केवढे केवढे
त्या ठिकाणी ते पुढं सहज सहज आपल्याला कळत नसतं. कोड्यात्मक जे काही बोलणं असतं ना ते आपल्याला कळत नाही. अर्थाच्या दृष्टीनं मग ते नंतर लक्षात येत आहे का नाही. रामभाऊ तुला एक कोडं सांगतो. एक अक्षरी कुमारी, तिचे राणे कैलास शिखरी, शंभू शिखरी, आणि तिचा बाप ब्रह्मचारी, आणि तिचे मरण हिरण कश्यपा परी काय सांग. कोडे हो काय कोण सांगतय हा. एक अक्षरी कुमारी म्हणजे त्या मुलीचं नाव एक अक्षरच आहे. तिचं राहणं शंभू शिखरी, तिचा बाप ब्रह्मचारी, कॉपी करू नका आता, आणि तिचे मरण हिरण्यकश्यपा परी. सांगा बरं होय काय आता बरोबर आहे. विठ्ठल विठ्ठल चालता चालता कळत नाही त्याला विचार कळा. कारण एक अक्षरी कुमारी म्हणजे ऊ, तिचं एकच नाव, एकच शब्द आहे. तिचं राहणं शंभू शिखरी म्हणजे ती कुठं राहते, कोणाच्या बायाच्या, माणसाच्या होत नाही काय कधी, केसात राहते ती. कोण ऊ. कुठून तयार होते ती, तिला तिचं माय बाप कोण आहे, तिला माय नाही बापच आहे. कोण, घाम. घामातून तिचा जन्म आहे. आणि मग ह्या महिला मंडळी जरा वळवळ करायला लागली की त्या शोधित येतात. शोध कुठं शोध कुठं, आणि ती सापडली, दिसला अगं बाई दिसली. आणि त्या ठिकाणी त्या घेत्यात आणि नखावर घेऊन आणि टच करा असं जरा मोठ्याने, म्हणजे नखावर दाबून त्या मारल्या जातात. म्हणजे हिरण्यकश्यप कसा मारला देवानी, बोला माता मावल्या मोठ्याने. जास्त वेळ नाही करायचं, कीर्तन स्वयंपाक झालेला आहे, प्रसाद झालेला आहे. नखावर मार, म्हणून तिचं मरण हिरण्यकश्यपापरी. आता टच दिसे आवाज आला की मेली. तिला दुसरं मरण नाही, दुसऱ्याने मरत नाही. ती अशी जर चुरगळून सोडली ना मेल्यासारखी करते, पुन्हा जिवंत होते. म्हणून त्या ठिकाणी हे जसं कोडं आहे ना तसं देव, हे तर साधं कोडं आहे. देवाचं कोडं महाराज कळत नाही. अनंत ब्रह्मांडे उदरे हरिहा बालक नंदा घरी, नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे. ज्याच्या उदरामध्ये अनंत प्रकारचं ब्रह्मांड साठलेलं आहे, तो यशोदेकडे गेल्यानंतर यशोदेला म्हणतो, यशोदे अगं भूक लागली मला जीव घाल. यशोदे घराकडे चाल ना, टाळी वाजायला. अन्ना समर्पक प्रमाण. वा, असा नेम पाहिजे माणसाला. एखादा पाडाचा आंबा पाडायचा म्हटल्यानंतर असा दगड मारला पाहिजे की बरोबर पाराचीच कैदी पडली पाहिजे. नाहीतर आमचा नियम असा आहे, आम्ही दगड मारला की दुसऱ्याच 10 पडत येतात, पाराची तशीच राहते. टाळ करायला असा नियम पाहिजे की अचूक जे प्रमाण पाहिजे तेच तिथं दिलं पाहिजे. कसं प्रमाण पाहिजे माऊली आहे का नाही. जशी गौंड्याची वीट ती जशी बसती फिट, तसं प्रमाण झालं पाहिजे फिट. विठाला विठाला ज्याने पृथ्वी तृप्त केली त्याशी यशोदा भोजन घाली. जो विश्वंभर आहे, मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत सगळ्या जीवजंतू, किडा मुंगीला सगळ्यांना त्या ठिकाणी जो तृप्त करतो महाराज. तुका म्हणे त्याचे नाव विश्वंभर, तुका म्हणे त्याचे नाव विश्वंभर, तुका म्हणे त्याचे नाव विश्वंभर, तुका म्हणे त्याचे
आई लवकर घरी चल, मला भूक लागली. जो सगळ्या जगाला तृप्त करतो महाराज, तो यशोदेला म्हणतो एक घास घाल, मला तृप्त कर, मला भूक लागलेली. आई लहानच घे ग उंडा, मला भाजून दे ग मांडा, लांब गेल्या गाईच्या झुंडा ग, मला जेवू घाल, यशोदे घराकडे चाल ग, मला जेवू घाल, जेवू घाल, मला जेवू घाल, मला जेवू घाल, जेवू घाल, जेवू घाल, मला जेवू घाल, मला जेवू घाल, यशोदे घराकडे चाल ग, मला जेवू घाल, हे यशोदे घराकडे चाल ग, मला जेवू घाल. आई मी खाईन शिळा घाटा, दही हाता करून दे माता, आई माझ्या अंगी ताटा घे, मला जेवू घाल, यशोदे घराकडे चाल ग, मला जेवू घाल, 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 यशोदे घराकडे चाल ग, मला जेवू घाल, यशोदे घराकडे चाल ग, मला जेवू काय आनंद आहे. नाही या आनंदाशी जोडा, आहे का नाही? सांगता गोष्टी लागती, देवाच्या गोष्टी सांगायला लागल्यानंतर बी एवढा गोड लागतंय, म्हणून देवाच्या असणाऱ्या चरित्राच्या या गोष्टीला जोड नाही, या आनंदाला जोड नाही. काय सुंदर त्या ठिकाणी असणारी डोळं निवान नाही. तुप लावून भाकर करी, वांगे भाजून भरीत करी. देवाची आवड काय? भाकर आणि भरीत. वांगे भाजून भरीत करी. पुन्हा काय पाहिजे परमात्मा? वर कांद्याची कोशिंबीर, मला जेवू घाल, मला जेवू घाल, मला जेवू घाल, मला जेवू घाल, यशोदे घराकडे चाल ग चाल, मला जेवू घाल, यशोदे घराकडे चाल चाल, मला जेवू घाल, घाल घाल घाल. वा, टाळी वाजा लेकरासाठी. अतिशय सुंदर. रामभाऊच्या हातामध्ये सरस्वती बरं का. असे वाजवणारे असे म्हणणारे असले ना, मी तुम्हाला 6 वाजूस्तर सोडित नाही. आणि तुम्ही आता मापात बसला, सुट्टी नाही. मापात एकदा बसला की किरकर नाही तर फिरकर. आहे का नाही? ते जांभळं विकायला आले एका शहरामध्ये, त्याच्या बाईला जांभळं घेतले 50 रुपयाचे पावशेर. 50 रुपये पावशेरामध्ये 3च जांभळं मोठ्या मोठ्याले आले. पण त्या 3 जांभळामध्ये काळं निळं एक भुंगा बी आला आणि 2 जांभळं आले. आता ती भुंगा बी होता त्या जांभळामध्ये, तो आला मापामध्ये. मापामध्ये आल्यानंतर तिनं एक जांभळं खाल्लं, पण दुसरा नंबर लागला काळ्या निळ्या भुंग्याचा जांभळ, म्हणून तिनं तोंडात टाकलं. आणि तोंडात टाकल्यावर दातानी चावायच्या टायमाला ती किर केलं. तसं किर केल्यावर तिच्या लक्षात आलं, बाई जांभळ नाही भुंगा आहे. ती म्हणते मेल्या, मापात कशाला बसलास? किरकर नाही तर फिरकर, तुला सुट्टी नाही आता. अगदी आपण वेळेमध्ये संपू आता. अगदी अल्प वेळ राहिला, 1 तास बी नाही राहिला. सुंदर प्रकारचं त्या ठिकाणी असणाऱ्या भगवंताचं चरित्र आहे महाराज. नवल आहे त्याचं, कोड आहे त्याचं. तुका म्हणे नटधारी, भोग भोगुनी ब्रह्मचारी. त्या परमात्म्याला 16,108 पत्न्या असूनही तो ब्रह्मचारी होता. दुर्वास ऋषी 60,000 खंडी अन्न एका टायमाला खाऊनही ते उपवासी होते. हे संतांचं आणि देवाचं नवल आहे. म्हणून संतांचा महिमा तुम्हाला मला सामान्याला कळणार नाही आणि देवाचाही महिमा कळणार नाही. म्हणून अशा पद्धतीने असणारा तो देवाचा महिमा आहे. श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र आचरण नाही, उच्चारण करायचंय. पण ते कुठलं उच्चारण करायचंय? हो, चरित्राचे उच्चार. ताळी. चरित्राचे उच्चारावे, ओ चरित्राचे उच्चारावे, चरित्राचे उच्चारावे, चरित्राचे उच्चारावे.
देवाचं चरित्र अनेक ठिकाणी झालेलं आहे महाराज. मथुरेमध्ये चरित्र झालं, द्वारकेत चरित्र झालं, कुरुक्षेत्रात झालं, धर्मक्षेत्रामध्ये झालं. परमात्मा जिथं जाईन तिथं त्या ठिकाणी त्यांचं चरित्र झालेलं आहे. विदर्भामध्ये सगळीकडे परमात्म्याचं काय झालेलं आहे, चरित्र त्या ठिकाणी झालेलं आहे. पण काल्याच्या कीर्तनामध्ये द्वारकेतलं नाही वर्णन करायचं, मथुरेतलं नाही वर्णन करायचं, कुरुक्षेत्रावरचं युद्धाच्या समयाचं कोणतंच नाही. मग चरित्र ते उच्चारावे, केले देवे केले गोकुळी. देवाने गोकुळामध्ये त्या ठिकाणी जन्म घेतला महाराज. आणि जन्म घेतल्यानंतर सगळ्याला आनंद झाला. अभंगाच्या पहिल्या कडव्यामध्ये कृष्ण गोकुळी कृष्ण गोकुळी जन्मला. पण प्रकार असा झाला, भक्तांना आनंद झाला पण दुष्टाला चिळकाप सुटला. का बरं? देवांचा जन्म झाला परंतु दुष्टाला चिळकाप का सुटला? कारण भगवंत म्हणतात माझा जन्म, माझा अवतारच याच्याकरता आहे की भक्तांना पायापाशी मी सांभाळतो आणि दुर्जनाचा संहार करतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात मी याच्याकरता जन्माला आलो, धर्माची त्या ठिकाणी स्थापना करण्याकरता आणि भक्तांचं संभाळन. जे त्या ठिकाणी असणाऱ्यांना जे दुष्ट आहेत, जे त्या ठिकाणी असणारे दुष्ट आहेत, दुर्जन आहेत, उन्मत्त आहेत, अशा पद्धतीने असणारा दुष्टाचा नैनाट करण्याकरता मी जन्मलेला असतो. म्हणून देव जन्मतात ना तेव्हा कसा जन्मतो? घेऊन या चक्र गदा. देवाचा धंदा काय हो? हाची धंदा करीतो. प्रत्येकाचा धंदा आहे. तुमचा आमचा कोणाचा शेतीचा असन, कोणा व्यापाऱ्याचा, कोणाचा नोकरीचा असन, वेगवेगळ्या प्रकारचा असन. संतांचा धंदा काय आहे? दीन रजनी हाची धंदा. काय संतांचा धंदा आहे? गोविंदाचे पवाडे. आणि देवाचा धंदा काय आहे? घेऊन या चक्र गदा हाची धंदा. कोणता धंदा? भक्त राखे पायापाशी दुर्जनाशी संवारी. दुर्जनाशी संवारी, दुर्जनाशी संवारी. हे भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संवारी. दुर्जनाशी संवारी, दुर्जनाशी मृदंग
मृदंग वाजला की माणसाच्या हृदयामध्ये एकदम असा भाव तयार होतो. आणि म्हणून साधू संतांनी भजनामध्ये कीर्तनामध्ये ढोलकी नाही सांगितली. ढोलकी तामस वाद्य, तबला नाही सांगितलं, ते राजस वाद्य. मृदंग हे सात्विक वाद्य. आणि म्हणून मृदंगाला एवढे मोठे जगद्गुरु तुकोबर आहे, पण मृदंगासाठी अभंग तयार केला. लावणी मृदंग श्रुती ताळ घोष सेव ब्रह्मरस असं म्हणतात. एकदा काशीला त्या ठिकाणी असणारे एक अत्यंत त्या ठिकाणी जोतसिंह नावाचे, भवानी कुदसिंह नावाचे एक मृदंग वादक होते. अत्यंत प्रख्यात होते, खूप मृदंग वाजायचे एवढे प्रख्यात. आणि ते राजाच्या दरबारामध्ये होते, काशीला राजाच्या दरबारामध्ये. आणि तो मुसलमान राजा, त्याला जेव्हा लहर यायची तेव्हा तो म्हणायचा गावो बजावो नाचो, म्हणजे गाण्याकरता वाजवण्याकरता. तानसेन होता गाण्याकरता आणि वाजवण्याकरताही ते कोसी होते, त्यांना भवानी सिंह पण असं म्हणायचे. आणि त्या एकदा त्याला लहर आली, तो म्हटला मृदंग वाजव. तर हे पण तापड स्वभावाचे होते. ते म्हणले वेळ काळ काय आहे का नाही तुला, कधी बी वाजवते काय 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 हे का भाजीपाला आहे का काय म्हणते. अरे मृदंग हे सरस्वती म्हणले ते त्या ठिकाणी असल्यावर कधी बी वाजायचं असतं का. राजा म्हणला वाजायला पाहिजे, नाही तर बघ म्हणून तुला फाशी दे. तेव्हा म्हणला मरायला तयार आहे पण वाजित नाही. तो राजा असला तरी मी मृदंगातला राजा आहे. कला ही राज्य आहे महाराज. राजापेक्षाही कला त्या ठिकाणी श्रेष्ठ याच्या श्लोकात सांगितले. विद्वत्वंचे नृपत्वंचे नैव तुल्य कदाचित स्वदेशे पूजिते राजा कला गुणवान सर्वत्र पूज्यते. गावातल्या सरपंचाला गावात मान असेल, पण आता हे गायक वादक हे बीरचे तिकडचे लांबचे अण्णा, पण इथं आपण त्याला कम मान देतो. त्यांच्याकडे गुण आहे, गुणवान सर्वत्र पूज्यते. त्यांनी सांगितलं वाजवत नाही. राजाला राग आला आणि राजाने लगे उन्मत्त झालेला हत्ती काढला आणि त्या ठिकाणी त्याला मदिरा पाजली. त्याच्या डोक्यावरती त्या ठिकाणी घनानी घाव घातले आणि त्या कुदसिंह नावा पक्वाच्या अंगावरती सोडून दिले. मग तो हत्ती एकदम चितळून आला. आता तो हत्ती पायाखाली तुडवणार, आपल्याला खलास करणार हे त्यांच्या लक्षात आल्याबरोबर त्यांनी लगेच मृदंग काढला. मृदंग काढला, स्वरात लावला, त्याला कणिक लावली महाराज. आणि एक परण आहे, त्याचं नाव आहे गजपंचपरण. गजपरण म्हणतात त्याला. कोणतं परण? अनेक प्रकारचे परण आहेत ना. पिपिलिका परण आहे, गजपरण आहे, त्या ठिकाणी अश्वपरण आहे. हे गजपरण म्हणजे हत्तीसारखा ज्याची चाल आहे त्या परणाची, त्या बोलांची गजपरण. हाती जसा चालतो हातीच तो गजपरण त्यांनी मृदंगावरती वाजवला. आणि जेव्हा गजपरण मृदंगावरती धीर गंभीरतेने वाजवल्यानंतर एवढा चवताळ्याला उन्मत्त झालेला हत्तीही शांत झाला आणि आला आणि त्यांचे पाय चाटू लागले.